आजकाल केस पांढरे होणे हा प्रॉब्लेम प्रत्येक वयोगटामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये पाहायला मिळतोय ना. पण आजच्या नंतर ना हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, कारण आज मी अशी रेमेडी घेऊन आलेली आहे की जे नॅचरल पद्धतीने कोणतेही हेअर डाय किंवा कोणतेही केमिकल न वापरता आपण घरामध्ये आपले केस काळे करणार आहोत. हा, तर आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही 2 वेळा विचार करणार आहात कोणते हेअर डाय घेण्याच्या अगोदर किंवा हेअर कलर परचेस करण्याच्या अगोदर. तर ह्याचा फायदा काय, 2 मिनिटात तुम्ही तुमचे केस काळे करणार आहात आणि ते पण कोणतीही किचकिच आणि मगजमारी न करता. आणि त्याचा सेकंड फायदा आहे की उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, इथे केस काळे करणे एकदम सोपं पडणार आहे. तुम्ही केसाला तेल लावल्यानंतर नाही तुमच्या डोक्यावर मेहंदी लागणार आहे किंवा कलर लागणार आहे. केस काळे करून झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं तुमच्या डोक्याला काळ्या कलरचं इथं पॅचेस पडणार नाहीये. तर फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि एक भांडं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि त्यात आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. हा, पाणी. आणि पाणी गरम झाल्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून म्हणजे 1 छोटा चमचा मेथी दाणे टाकायचे. तर मेथी दाण्याचे फायदे तुम्ही काय विचारू नका. मेथी दाणा हे केस वाढीसाठी एकदम रामबाण उपाय आहे, केस ग्रोथ साठी एकदम रामबाण उपाय आहे. आणि जर तुमचे केस गळत असेल तर ते केस गळणे देखील हे थांबवणार आहे, तुमचा माथा स्कॅल्प क्लीन करणार आहे. तर मेथीचे अगिनत फायदे आहेत आणि हा राजन सरांचा किंग ऑफ किंग आहे केस वाढीसाठी, म्हणून इथं 1 चमचा आपण मेथी दाणे घेतलेले आहेत. तर आता मेथी दाणे आपल्याला छानपैकी पाण्यामध्ये उकळू द्यायचा आहे जोपर्यंत आपल्या पाण्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत. हा, आणि पूर्णपणे पाणी आपलं रेडी होणार आहे तेव्हा आपल्या पाण्याचा कलर अशा प्रकारे दिसणार आहे. तर जेव्हा अशा प्रकारचा पाण्याचा कलर होणार आहे तेव्हा तुम्हाला आपला गॅस बंद करायचा आहे. तर ही झाली फर्स्ट स्टेप. तर आता सेकंड स्टेप तुम्हाला काय करायचे, इथे निशा मेहंदी घ्यायचे. हा, निशा म्हणजेच हिना, ह्याच्यामध्ये हिना बेसच कलर आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये हर्ब्स देखील आहेत. ह्याच्यामध्ये जास्वंद आहे, ह्याच्यामध्ये ॲलोवेरा आहे, ह्याच्यामध्ये आवळा आहे, अजून खूप सारे इन्ग्रेडियंट आहेत, तुम्ही वाचू शकता, समोर देखील पिक्चर मध्ये दिलेले आहेत. तर आपल्याला इथे 2 निशाचे कलर घ्यायचे आहेत. मी तर घेतलेला आहे एक ब्लॅक, तुम्ही पाहू शकता, आणि एक घेतलेला आहे ब्राऊन. हा, ब्लॅक आणि ब्राऊन 2 कलर मी निशाचे पाकिट घेतलेले आहेत आणि ही रेमेडी मी 4-5 वर्षापासून माझ्या केसांवर अप्लाय करत आहे. आणि तुम्ही पाहू शकता, तुम्हाला वाटणार देखील नाही की मी कुठून केसांना कलर केलेला आहे. तर खूप नॅचरल पद्धतीने आहे आणि माझ्यावर तर काही साईड इफेक्ट झालेला नाहीये. खूप छान मेहंदी आहे. तर तुम्हाला काय करायचंय की अर्धी, म्हणजेच तुमचे केस आता केवढे पांढरे आहेत, जर तुमच्या इथं समोर, माझे फक्त इथं समोरच केस पांढरे असतात, त्यामुळे मी फक्त हाफ पाकिट निशाचं ब्राऊन कलरचं घेत असते आणि हाफ पाकिट निशाचं ब्लॅक कलरची मेहंदी मी घेत असते. जर तुमचे केस जर सगळेच पांढरे असतील तर तुम्ही फुल पाकिट एक 10 रुपयाला मिळतं आणि काहीतरी 30 रुपयाला मोठं काहीतरी मिळतं, तर तुम्ही फुल पाकिट घ्यायचे. जर तुमचे फक्त माथ्यावरच केस पांढरे असतील तर तुम्हाला हाफ आणि हाफ पाकिट घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता की इथं फक्त माझ्या माथ्यावरच केस पांढरे आहेत, त्यामुळे मी अर्ध पाकिट काळ्या निशाचं पाकिट आहे ते अर्ध मी इथं मेहंदी घेतलेली आहे आणि अर्ध जे ब्राऊन आहे ती अर्धी ब्राऊन मी इथं मेहंदी घेतलेली आहे. अशी मी अर्धी काळी आणि अशी अर्धी ब्राऊन अशी मी अर्धी मेहंदी घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्यात काय करायचं, आपल्याला आपलं जे मेथी दाण्याचं पाणी आहे ना ते मेथी दाण्याचं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि छानपैकी कालवायचं, मस्तपैकी एकदम एक जीव होईपर्यंत आपल्याला कालवायचं आहे. आणि कन्सिस्टन्सी बघा तुम्ही की तुम्हाला जास्त पातळ देखील नाही आणि जास्त एकदम घट्ट देखील नाही, मीडियम मध्ये तुमच्या केसाला एकदम व्यवस्थित मेहंदी लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथं मेहंदी कालवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता की मी अशा प्रकारे मेहंदी कालवली आहे. तर आता थर्ड स्टेप खूप सिंपल आहे. केस काढायचे आहेत बाजूबाजूनी, तुम्हाला जिथे जिथे केस पांढरे वाटत आहेत तिथे तिथे तुम्हाला ही मेहंदी लावायची आहे. तर ही मेहंदी तुम्हाला एकदम भांगोभांगी जिथं पांढरे केस आहेत तिथं व्यवस्थितरित्या अप्लाय करायची. फक्त 5 मिनिट, आणि तुम्हाला जर जास्तीत जास्त ठेवायचं असेल तर 15 ते 20 मिनिट तुम्ही इथं मेहंदी, चांगल्या रिझल्ट साठी 15 मिनिट 10 मिनिट तुम्ही इथं ठेवू शकता. मेहंदी रंगणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हेअर वॉश करा. आणि हेअर वॉश करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या केसांना ॲलोवेरा जेल लावा खालीपासून ते वरपर्यंत, म्हणजेच तुमचे केस इथं फ्रीझी होणार नाहीयेत, सिल्की देखील होणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता एकदम नॅचरली म्हणजे एकदम नॅचरली तुमचे केस काळे झालेले आहेत. काहीही भिजू घालायची गरज पडलेली नाही, ना रात्री आणून ठेवायची गरज पडली, ना रात्री भिजू घालायची गरज पडली, ना काळ्या भांड्यामध्येच तव्यामध्ये म्हणा किंवा काळ्या काय म्हणतात आपण पातेल्यामध्ये भिजू घालायची गरज पडलेली नाहीये. एकदम इन्स्टंट कालवली आहे, एकदम इन्स्टंट लावलेली आहे. त्याच्यामध्ये मेथी दाण्याचं पाणी आहे आणि इतर हर्ब्स देखील आहेत. त्याचप्रमाणे ते एकदम छान आणि सुरक्षितरित्या आपल्या केसांवर केस काळे करणार आहे. तर अशा प्रकारे आठवडाभर 10 ते 15 दिवस तुमच्या केसावर आरामशीर राहणार आहे. त्यामुळे तुम्ही सतत म्हणजे
तुम्हाला 20 दिवसातून एकदा तर तुम्ही लावतच जा, 15 दिवसातून एकदा त्याच्यावर रिअप्लाय करत जावा. कारण काय होतं माहिती का, पूर्ण केस पांढरे होईपर्यंत वाट पाहू नका. आणि अशी जगात कुठलीही होम रेमेडी नाहीये की जी तुमचे केस नॅचरल रित्या पूर्ण काळे करणार आहे, मरूपर्यंत काळे होणार आहे, अशी कुठलीही रेमेडी नाही. असं असतं तर दादा जमान्यामध्ये जे लोक आहेत ते कधीच पांढरे केस त्यांचे झाले नसते, मरूपर्यंत त्यांचे काळेच केस राहिले असते. म्हणून अशा कुठल्याही रेमेडीवर विश्वास ठेवू नका. जे म्हणत असेल की एकदा वापरा आणि तुमचे केस मरूपर्यंत काळे होणार आहे, काळेच राहणार आहे, हे चुकीचं आहे. कारण केस हे आपले पांढरे होणार तर आपल्याला त्याला सारखं पॅम्पर करावं लागणार आहे. आणि जर तुम्ही पहिल्यांदा वापरत असाल तर पॅच टेस्ट नक्की करा. आणि खूप सिंपल रेमेडी आहे, तर फक्त 2 ते 5 मिनिटांमध्ये होणार आहे. तुम्हाला कुठे जायचं असेल तर इन्स्टंट बनवायचंय, इन्स्टंट लावायचंय, 15-20 मिनिट ठेवायचं, डोकं धुवायचंय, बस. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.